हॅपी वुमेन्स डे ऑल ब्युटिफुल लेडी. महिला ही एका वेळी 4 कामं करू शकते. जेव्हा ती स्वयंपाक बनवते, तेव्हा ती स्वयंपाक बनवताना 4 पदार्थ बनवते. सोबतच घरी मुलांवर लक्ष देते, इतर गोष्टींवरही लक्ष देते आणि दॅट टाईम जर दूधवाले, भाजीपालावाले आलेत, सो तिकडचा आवाज घेऊन तिकडेही पडते. सगळ्या गोष्टी एका वेळी ती मॅनेज करते. बट मेल हे करू शकत नाही. ते एका वेळी एकच काम करू शकतात. कारण बायोलॉजिकली हे असे बनलेले आहेत. मेल एंड फिमेल नॅचरली असे बनलेले आहेत आणि हे दैवीय शक्तीमुळे त्या पद्धतीनं आपण बनलेलो आहोत. सो म्हणून कोणीही स्वतःला कमी किंवा स्वतःला जास्त समजायचं नाही आहे. कारण ज्याही काही लेडी असेल, की ज्या आज होममेकर आहे. सो त्यांना असं वाटायला नको किंवा वाटून घ्यायला सुद्धा नाही पाहिजे, की "अरे यार, मी घरचेच कामं करतोय" किंवा "मी यामध्येच गुंतून आहे." नाही. हे आपल्यातली युनिकनेस आहे. म्हणूनच युनिव्हर्सनी आपल्याकडे हे काम सोपवलेलं आहे, की आपण 4 कामं करू शकतो. म्हणूनच ते आपल्यातली युनिकनेस आहे आणि म्हणूनच आपल्याला हा विचार करून या सगळ्या गोष्टींची जबाबदारी सुद्धा दिली आहे. आज वर्किंगमध्ये असतानाही आपण घर सांभाळतो, राइट? सो हा सगळ्यात मोठा युनिकनेस आहे. इथे आपल्याला कमी जास्त मेल एंड फिमेलला न समजता दोघांनाही बरोबरीचं स्थान आहे किंवा आपल्याला ग्रोथ माइंडेड होऊन ऑल्वेज त्या गोष्टींकडे पळायचं नाहीये किंवा दोघांमधले डिफरंट जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला इम्बॅलन्स आणायचं नाही आहे. तर हा सगळ्यात मोठा आपल्या नात्यांमध्ये असणारा अडथळा असेल. सो यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की आपल्यात ही युनिकनेस आहे आणि ती आपल्याला जपायची आहे. जे काम आपल्याला युनिव्हर्सने दिलं आहे, ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथे पार पाडायचं आहे. सो हा आपल्यामधला एक युनिकनेस आहे आणि जेव्हा आपण या युनिकनेसला सांभाळून ठेवू, तेव्हा मात्र नेहमीच आपले नाते हे आपण अ, नेहमीच हेल्दी बनवू शकू. त्याला जपू शकू. कारण तिथे इगो कुठेही मनात येणार नाही आणि अगेन हे सांगेल, की या गोष्टी जपा, ज्या नॅचरली आहेत त्या. कुठेही त्या गोष्टीपासून मागे पडू नका किंवा धावू नका, की नाही ही माझ्यातली कमतरता आहे किंवा मी हेच गोष्ट करत आहे. नाही. ते तुमच्यातली एक युनिकनेस आहे. ते तुमच्यातली शक्ती आहे. सो या शक्तीला जागा, ओळखा, विचारा आणि नात्यांमध्ये तुमच्या गोडवा निर्माण करा. एकमेकांना रिस्पेक्ट द्या, प्रेम द्या आणि अगेन हॅपी वुमेन्स डे ऑल लेडी.